लग्नानंतर सगळे असं रिलॅक्स झाले होते. अन्वी उठल्या तिचा हंबा बघायला गेली आणि नंतर येऊन दूध प्यायला लागली. दूध पिताना जोरात ओरडत होती, सगळ्यांना सांगत होती की मी हंबाचं दूध पिते. गावाला आता ती खूप छान रमली आहे. स्टार्टिंगला आलेली तेव्हा एक दिवस खूप क्रँकी होती आणि हळदीच्या दिवशी तर नुसतीच रडत होती की तो डीजे आणि फटाक्यांच्या आवाजाने ना ती खूप घाबरत होती. नंतर ऑटोमॅटिकली ती रमायला लागली. मावकडे गेली आणि तिकडे जो हंबा आहे त्या सगळ्या हंबाला हट बोलत होती, इथून निघून जा, असं तिची दादागिरी सगळ्यांवर चालू होती. ती आता सगळ्यांना स्वतःची दादागिरी दाखवायला लागली आहे. खूप मस्ती करायला लागली. नंतर तिच्यासाठी मस्त असा उपमा बनवला, तो तिने छान खाल्ला आणि नंतर तिला बाहेरच असं मस्त टपामध्ये घेऊन गरमागरम पाण्याने अंघोळ घातली. तिला इतकी मजा येत होती की ती सगळ्यांसोबत हसत खेळत छान तिने ती अंघोळसुद्धा एन्जॉय केली. अंघोळ झाल्यानंतर मस्त तिला असं तयार केलं. पण जे तिला तयार करतो ना ते तिच्या अंगावर 1 ते 1.5 तासच जास्तीत जास्त राहत असेल. परत ती मातीत जाऊन खेळते, पुन्हा घरभर गरके मारते. असं करत करत ती पूर्ण तिचा मेकअपचा बेअवतार करून टाकते. ते सगळं झालं, पुन्हा बाहेर आली, छान असं ती खेळायला लागली आणि नंतर ती स्नॅक्ससाठी ना तिला मी ज्या लग्नासाठी कुरडया तळल्या होत्या ना त्या खायला दिल्या. ती ते खात होती आणि ते खात खात तिचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि ती मला सांगत होती की मला ही नेलपेंट लावली, छी एक काढून टाक, असं तिचं चालू होतं. ते सगळं झालं. आज संध्याकाळी छान असं पावभाजी बनवायचा बेत केला होता, म्हणून इकडं आम्ही सगळ्या मम्मी, नानी, माझ्या बहिणी मिळून भाज्या साफ करत आहोत. सगळ्या त्या भाज्या एक साफ करून झाल्यानंतर आम्ही पावभाजी बनवायला घेतली. पावभाजी बनवायची जी वेळ आहे ती माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर होती. मी छान असा कांदा परतायला टाकला. कांदा परतवते तर एकीकडे ही ज्या भाज्या आहेत त्या उकडून घेतलेल्या मॅश करत होती आणि आमच्याकडे मॅशर नव्हतं म्हणून हा तांब्याचा आम्ही जुगाड केला होता. ते झालं. मस्त अशी पावभाजी बनवली. खरं सांगते खूप टेस्टी झाली आणि टेस्ट करण्यासाठी जिने काहीच काम नाही केले ना ती सगळ्यात आधी बसली. लहान असल्याचा हा फायदा असतो. आणि नंतर तिने ती खाल्ली आणि सगळ्यांना छान आहे असं खाऊन तिने फस्त केली आणि अन्वीने तिच्या दिवसाचा शेवट हा ऊस खात खात केला. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.